आहोत. प्रवास अजूनही खूप बाकी आहे. आता रस्ता कठीण होतोय. इथे घाई करून चालत नाही. सह्याद्रीचा एक नियम आहे. इथे अतिउत्साह आणि घाईला माफी नसते. म्हणून प्रत्येक पाऊल मोजून टाका. पकड मजबूत ठेवा. हा डोंगर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो. ती म्हणजे नम्रता. आता श्वासाची गती वाढली आहे. घाम निथळतोय. पाण्याची बाटली हलकी होऊ लागली आहे. ट्रेकिंगचं ग्लॅमर बाजूला ठेवलं तर हेच खरं वास्तव आहे. म्हणून एक हक्काचा सल्ला, गडावर येताना पाणी भरपूर ठेवा. कारण इथे वर दुकानं तर आहेत, पण पाण्याची किंमत मात्र सोन्यासारखी वाटते. वा, जसजसे आपण वर चढतोय तसतसा नजारा अजून खुलतोय. खालून पाहिलेला किल्ला आणि इथून दिसणारा किल्ला यात जमीन आसमानाचा फरक आहे. सह्याद्रीचं हे रौद्र आणि सुंदर रूप अंगावर काटा आणतं. आता मात्र रस्ता बदलतोय. ही उभी चढण पाहूनच कळतंय की प्रबळगड प्रत्येकाला सहज स्वीकारत नाही. इथे प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. ही अरुंद पायवाट पाहिली की छातीत धस्स होतं. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला कातळ. अशा वेळी पाय डगमगले तरी चालतील, पण विचार डगमगू देऊ नका. इथे तुमची फिजिकल स्ट्रेंथ नाही तर मेंटल स्ट्रेंथ कामी येते. भीती वाटली तर थांबा, श्वास घ्या, पण माघार घेऊ नका.